Good morning, all of you. In today's lecture, we will continue our last question. Explain merits and demerits of test marketing. You was learn in last lecture what is mean by test marketing and its feature. So now we continue merits or objective of test marketing. So to find out consumer response to new product, market potential, and to test alternative marketing mix. टेस्ट मार्केटिंग मध्ये आपण काय बघितलं हियर वी इंट्रोड्यूस स्मॉल क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट टू द कस्टमर अँड कलेक्ट रिस्पॉन्सेस पॉझिटिव्ह अदरवाइज निगेटिव्ह जे काही आहेत ते रिस्पॉन्सेस आपण काय करतो कलेक्ट करतो सो द पर्पज ऑफ टेस्ट मार्केटिंग आणि जर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल तर आपण काय करणार वी प्रोड्यूस लार्ज क्वांटिटी प्रोडक्ट और बल्क प्रोडक्ट आणि जर निगेटिव्ह असेल तर आपण तिथेच आपलं प्रोडक्शन स्टॉप करू सो फर्स्ट मेरिट्स आहे टू फाइंड आउट द कंझ्युमर रिस्पॉन्स टू न्यू प्रोडक्ट साठी कंझ्युमरचा काय रिस्पॉन्स आहे हे आपण फाइंड आउट करतो देन टू स्टडी द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आस्पेक्ट ऑफ द प्रोडक्ट आणि जेव्हा आपण टेस्ट मार्केटिंग मेथड यूज करतो तेव्हा त्या प्रोडक्टसाठी पॉझिटिव्ह आस्पेक्ट काय आहेत आणि निगेटिव्ह आस्पेक्ट काय आहेत हे सुद्धा आपण अंडरस्टूड करू शकतो दिस अनेबल अ कंपनी टू इम्प्रूव्ह प्रोडक्ट परफॉर्मन्स अँड इन्हान्स इट्स मार्केटेबिलिटी आणि जर काही निगेटिव्हिटी असेल दॅट टाइम वी विल इम्प्रूव्ह प्रोडक्ट परफॉर्मन्स आपण काय करू शकतो प्रोडक्ट परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह करू शकतो अँड मार्केटेबिलिटी इन्हान्स करू शकतो राईट देन to forecast the sales of the new product. So new product साठी टू फोरकास्ट द सेल्स ऑफ द न्यू प्रोडक्ट म्हणजे एखाद्या नवीन प्रोडक्ट साठी फोरकास्ट काय असेल जास्तीत जास्त सेल कसा केला पाहिजे हे सुद्धा आपण टेस्ट मार्केटिंग वरून फाइंड आउट करू शकतो देन टू डेव्हलप सुटेबल मार्केटिंग मिक्स आणि जे अप्रोप्रिएट मिक्स आहेत लाईक प्रोडक्ट प्राइस प्लेस प्रमोशन हे सुटेबल मार्केटिंग मिक्स काय असायला हवे नवीन प्रोडक्ट साठी हियर वी अंडरस्टूड विथ द हेल्प ऑफ टेक्स्ट मार्केटिंग देन टेस्ट marketing is a commonly used by consumer goods manufacturer as tool to reduce risk associated with the marketing of a new product. म्हणजे FMCG प्रोडक्ट किंवा कंझ्युमरशी रिलेटेड जे काही थिंक आहेत जे गुड्स आहेत याच्यासाठी टेक्स्ट मार्केटिंग ही खूप कॉमनली यूज केली जाणारी मेथड आहे असं सांगितलं जातं सो विथ द हेल्प ऑफ टेस्ट मार्केटिंग वी रिड्यूस द रिस्क आणि जे काही रिस्क आहे आपण रिड्यूस करू शकतो कसं जर आपण विदाउट टेस्ट मार्केटिंग हियर बी इंट्रोड्यूस लार्ज क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट जर जास्त प्रोडक्ट घेतले आणि कंझ्युमरने ते परचेसच नाही केले किंवा कंझ्युमर अनसॅटिस्फाय असं आपण म्हणू तर काय होऊ शकते रिस्क ही जास्त होऊ शकते किंवा लॉस हा जास्त होऊ शकतो सो ह्या गोष्टी रिड्यूस करण्यासाठी हियर वी प्रेफर टेस्ट मार्केटिंग मेथड राईट देन to evaluate the commercial performance of the new product in the natural business environment. आणि ह्या नॅचरल बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये आपला कमर्शियल परफॉर्मन्स काय आहे हे इव्हॅल्युएट करण्याचं काम सुद्धा आपण टेक्स्ट मार्केटिंगच्या सहाय्याने इझिली करू शकतो इज इट क्लिअर 1 to 6 पॉइंट Yes. Okay. Then to collect data on potential customer and their behavior म्हणजे आता यामध्ये खूप सारे वेगवेगळे सर्वे आहेत ह्या सर्वेच्या साहाय्याने किंवा ऑब्झर्वेशनच्या साहाय्याने इंटरव्ह्यूच्या साहाय्याने क्वेश्चनायरच्या हेल्पने we collect data on potential customer and their behavior okay test marketing provide a systematic and scientific approach to marketing activity आणि तुम्ही कशा म्हणजे जसं की टेस्ट मार्केटिंग इज सिस्टमॅटिक का आहे कारण आपण काय म्हणतो टेक्स्ट मार्केटिंग मध्ये आपण स्मॉल क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट हे इंट्रोड्यूस करतो
So the taste marketing provide a systematic. Here text marketing follow a step-by-step process. So this is the systematic and scientific approach. Scientific म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, because this is include the some experiment, some observation. Here we use some principle. That is why this is known as the scientific approach असं म्हणू शकतो. So taste marketing provide a systematic and scientific approach to marketing activities. And last one is the data collected from taste marketing is useful to marketing strategy and take redesign decision relating to promotional measure. आणि जे काही तुम्ही प्रोडक्ट लॉन्च करणार आहात या प्रोडक्ट साठी हा टेक्स्ट मार्केटिंगचा डेटा इट्स व्हेरी युजफुल फॉर अ टेक अ डिसिजन घेण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि जर काही रिडिझाईन करायचं असेल त्यासाठी सुद्धा टेस्ट मार्केटिंगचा डेटा हा युजफुल असेल. इज इट क्लिअर? ऍडव्हान्टेजेस ऑफ टेस्ट मार्केटिंग. Yes. ओके, एकदा इंट्रो लक्षात आला, मिनिंग क्लिअर झालं की काही हार्ड नाहीये टेक्स्ट मार्केटिंगचे ऍडव्हान्टेजेस. आता काही त्याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा लिमिटेशन बघायला मिळतील आपल्याला टेक्स्ट मार्केटिंगचे. फर्स्ट इज कॉस्टली. It is an expensive and time consuming technique of marketing research because of the cost involved in production, advertising, marketing and the new product. म्हणजे टेक्स्ट मार्केटिंग जेव्हा तुम्हाला करायची आहे तेव्हा डिरेक्टली तुम्ही वस्तू किंवा ते प्रोडक्ट कंझ्युमरना रीच करता का, कंझ्युमर पर्यंत पोहोचवता का? नाही. त्यासाठी आधी तुम्ही काय करता तर ऍडव्हर्टायझिंग करता, त्याचं प्रमोशन करता, ते प्रोडक्ट कंझ्युमरने ऍक्सेप्ट करावं यासाठी आपले सगळे इफोर्ट आपण तिथे इन्व्हॉल्व करतो. सो टेक्स्ट मार्केटिंग इज अ टाइम कंझ्युमिंग टेक्निक्स अँड इज अन एक्सपेन्सिव्ह मेथड. लक्षात येत आहे? म्हणजे तुम्ही म्हणाल अरे आपण तरी इथे स्मॉल क्वांटिटी मध्ये प्रोडक्ट घेतो, मग हे कॉस्टली कसं असेल? म्हणजे स्मॉल क्वांटिटी मध्ये घेतलेलं प्रोडक्ट आहे हे कंझ्युमरने ऍक्सेप्ट करावं ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हियर वी इंट्रोड्यूस और वी इन्व्हॉल्व, वी टेक व्हेरियस टेक्निक्स, वी टेक व्हेरियस ऍक्शन. लक्षात ठेवा. मग त्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग असेल, प्रमोशन असेल, रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल, व्हॉट एव्हर. सो दिस इज द कॉस्टली मेथड. Limited scope. Taste marketing has limited scope. It is generally used by consumer goods manufacturer. म्हणजे जसं आपण आधीच्या पॉइंट मध्ये सुद्धा बघितलं, टेक्स्ट मार्केटिंग इज मेथड, टेक्स्ट मार्केटिंग इज सुटेबल बाय कंझ्युमर गुड्स. म्हणजे कंझ्युमरचे एफएमसीजी गुड्सचे रिलेटेड जास्त करतात टेक्स्ट मार्केटिंग, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स साठी नाही जास्त केली जात. However, durable goods, industrial goods, and are seldom taste in this manner. Okay, it's like a limited scope किंवा limited अजून सुद्धा आपण एका point of view ने म्हणू शकतो. Here we choose small number of consumer. That is why limited scope तिथे सुद्धा आपण सांगू शकतो. Consumer behavior. Taste marketing cannot help to assess accurately people's likely behavior. म्हणजे इथे जे आपण कंझ्युमर सिलेक्ट केलेले आहे, ज्या कंझ्युमरना आपण आपलं प्रोडक्ट टेस्ट करण्यासाठी दिलेलं आहे, त्यांचं बिहेवियर ॲक्युरेट आहे, वी कांट से कॉन्फिडेंटली, राईट? सो पीपल मे रिस्पॉन्ड फेवरेबल ऑन द ओकेजन बट द सेम टाइप ऑफ बिहेवियर कॅन नॉट बी एक्सपेक्टेड इन फ्युचर. लक्षात येत आहे? एम आय ऑडिएबल ना? अरे माझा आवाज येतोय का? एम आय ऑडिएबल? Yes. थोडासा नेटचा इश्यू आहे ना? Yes. Yes, ma'am. ओके, गुड. सो कंझ्युमर बिहेवियर लक्षात आलं का? टेक्स्ट मार्केटिंग कॅन नॉट हेल्प टू असेस ॲक्युरेटली पीपल्स लाईक बिहेवियर. आपण कॉन्फिडेंटली नाही सांगू शकत की अरे कंझ्युमरने आता एक प्रोडक्ट पॉझिटिव्हली घेतलेला आहे, सो इन फ्युचर मध्ये सुद्धा कंझ्युमर त्याच पॉइंट ऑफ व्ह्यूने, त्याच पॉझिटिव्हली ॲटिट्यूडने ते प्रोडक्ट परचेस करते. Because people may respond favorably on the occasion, but the same time of behavior cannot be expected in the future also. That is why this is the limitation of taste marketing. Right? Is it clear? First 2, 3? Yes. Good.
Then trained Yes, staff. ma'am. Trained staff means it requires qualified, experienced and trained people to conduct test marketing. First thing म्हणजे टेस्ट मार्केटिंग साठी तुमच्याकडे प्रॉपर क्वालिफिकेशन असलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही पर्सनला टेस्ट करा असं नाही सांगू शकत आपण. एक्सपेरिमेंट करायचं आहे म्हणजे तुमच्याकडे एक्सपिरियन्स पर्सन असणं गरजेचं आहे, कारण टेस्ट मार्केटिंग लाईक एक्सपिरियन्स काय म्हणतो आपण, एक्सपेरिमेंट आहे तो एक. तो जर एक्सपेरिमेंट पॉझिटिव्ह यायचा असेल तर तुमच्याकडे क्वालिफाईड स्टाफ असणं महत्वाचं आहे. ज्या पर्सनला एक्सपिरियन्स आहे, जो पर्सन ट्रेन आहे त्या फील्डमध्ये, अशाच पर्सनची रिक्वायरमेंट असणार आहे. सो दिस इज द लिमिटेशन. Sample selection. It is difficult to select a sample of market that respondent and reflect the characteristic of total market. टेस्ट मार्केटिंग मध्ये आपण वेगळं काही करतो, तर इथे काय करतो आपण, हिअर वी सिलेक्ट द फ्यू सॅम्पल, म्हणजे जसं आपण सॅम्पलिंग मेथड बघतो ना, सेम थिंग. हिअर वी सिलेक्ट अ फ्यू सॅम्पल and the result is applicable to whole market. म्हणजे त्या ज्या सिलेक्ट केलेल्या सॅम्पलचा रिस्पॉन्स हा पॉझिटिव्ह असेल तर आपण होल मार्केट पॉझिटिव्ह आहे असं सांगतोय. म्हणून काय सांगायचं आहे, इट इज डिफिकल्ट टू सिलेक्ट अ सॅम्पल. मग यामध्ये आपण कोणते कंझ्युमर चॉईस करायचे आहेत, कोणतं मार्केट चॉईस करायचं आहे. सो दिस इज व्हेरी डिफिकल्ट टास्क फॉर द मॅनेजर और कंपनी. देन अनसर्टनिटी. It is very difficult to predict the future of market on the basis of the what has happened. A number of social, culture, economical and political factors influence the behavior of consumer and working of the market. जसं की आपण नेहमीच लर्न करतो मार्केटिंग मध्ये सुद्धा आपण हे पॉइंट लर्न केलेले आहेत. So some external factor are directly influence on our product or our profitability or our organization. मग यामध्ये कल्चरल फॅक्टर असेल, सोशल फॅक्टर असेल, इकॉनॉमिकल फॅक्टर असेल, पॉलिटिकल फॅक्टर असेल. हे काय करतात, हे जसे चेंज होतात त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ऑर्गनायझेशनला चेंज व्हावं लागतं. ओके, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू प्रिडिक्ट द फ्युचर मार्केट. फ्युचर मध्ये मार्केट काय असेल, जसं आता आपण करंट एक्झाम्पल घेतो की आता ह्या सिच्युएशन मध्ये बऱ्याचशाच कंपनीना लॉस हा फेस करावा लागलाय, राईट. सो फ्युचर इज अनप्रेडिक्टेबल. आणि टेस्ट मार्केटिंग मध्ये सुद्धा असे काही लिमिटेशन आपल्याला बघायला मिळतात. अँड लास्ट पॉइंट इज अ लॅक ऑफ सिक्रेसी. देर इज द पॉसिबिलिटी ऑफ लिकेज ऑफ एनी कंपनीज प्लॅन, एवढी पॉसिबिलिटी ऑफ द कॉम्पिटिटर्स कॉपीइंग द प्रोडक्ट. म्हणजे आपण स्मॉल क्वांटिटीवरती प्रोडक्ट टेस्ट करतो आणि तीच कॉपी कोणी एखाद्या कंपनीने केली आणि लार्ज क्वांटिटीवरती प्रोडक्शन घेऊन सेल केला तर अशा कंपनीला जास्त प्रॉफिट होईल. सो लिकेज होण्याची पॉसिबिलिटी ही जास्त असते टेस्ट मार्केटिंग मध्ये. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. गुड. सो आतापर्यंत आपण सगळं काय बघितलं सांगा बरं. म्हणजे कोणत्या एका पॉइंट वरून आपण स्टार्ट झालोय, आपली गाडी कुठून स्टार्ट झालेली आहे, प्रोडक्ट रिसर्च. लक्षात आलं का? प्रोडक्ट रिसर्च मध्ये ह्या आपण सगळ्या कॉन्सेप्ट ज्या बघितल्या ह्या प्रोडक्ट रिसर्चच्या अंडर होत्या. सो नाव वी स्टार्ट. प्रोडक्ट काय म्हणतो आपण, प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक, प्रोडक्टचे ऍट्रिब्यूट, प्रोडक्टच्या प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण रिसर्च केलेला आहे आणि आपला प्रोडक्ट रिसर्च ते कम्प्लीट होतो. सो नाव वी स्टार्ट नेक्स्ट पार्ट कडे जातो जो 4Ps आहे, प्राइसिंग रिसर्च. सो प्राइस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट मार्केटिंग मिक्स असं आपण लर्न केलेलं आहे. सो काय आहे बघा, प्राइसिंग रिसर्च आपण डिटेल लर्न करायचं आहे आता. सो व्हॉट इज मीन बाय प्राइसिंग रिसर्च अँड एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ प्राइसिंग रिसर्च. ह्या क्वेश्चन पासून आपण स्टार्ट करू. जस्ट वेट 1 minute. Okay. So price is usually defined as the amount of money expected by the seller and given in payment for something by the consumer or buyer of goods and services.
ह्या सगळ्या सेंटेन्स आपण एक शॉर्ट मिनिंग काय केलेलं आहे, प्राइस इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. हे एवढं लक्षात ठेवायचं नसेल तर प्राइस इट इज द एक्सपेक्टेड मनी गिवन बाय दी एक्सपेक्टेड बाय दी सेलर. ओके, म्हणजे काय म्हणतो आपण, प्राइस इट इज द एक्सचेंज व्हॅल्यू ऑफ द प्रोडक्ट. Then from the marketing point of view, price is one of the 4 P's of marketing mix and most important area of product research. कारण प्राइस ही प्रोडक्ट रिसर्च वरती जास्त इम्पॅक्ट करते, म्हणून काय सांगितलं जातं, मार्केटिंग मिक्स अँड मोस्ट इम्पॉर्टंट एरिया ऑफ द प्रोडक्ट रिसर्च. सो प्राइसिंग रिसर्च मध्ये आपण काय करू शकतो किंवा काय असू शकतो हे सांगितलेलं आहे. प्राइसिंग रिसर्च इज अ सिस्टमॅटिक स्टडी into all those area that try to answer price related issue. मग ते इश्यू कोणते आहेत, ह्या प्रत्येक एका पॉइंट वरती रिसर्च हा केला जातो. फर्स्ट, व्हॉट प्राइस शुड बी चार्ज्ड टू कंझ्युमर. ओके, हा रिसर्च काय जसं सांगितलं की ह्या प्रत्येक पॉइंट वरती तुमच्या एक रिसर्च करतात केला गेलेला आहे सुद्धा. सो व्हॉट प्राइस शुड बी चार्ज टू द कंझ्युमर. कंझ्युमर कडून कशा पद्धतीने प्राइस चार्ज करायला हव्यात याचा आन्सर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला प्राइसिंग रिसर्च हा करावा लागतो. देन टू इव्हॅल्युएट वेदर द एक्झिस्टिंग प्राइस इज टू हाय ऑर लो. जर तुम्हाला इव्हॅल्युएट करायचंय की आपण जी प्राइस चार्ज करत आहोत ही जास्त आहे की कमी आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला प्राइसिंग रिसर्च हा करावा लागेल. देन to find out the possibility of increasing existing price and to study its possible impact on sale. आणि तुमच्या प्राइसचा जो इम्पॅक्ट आहे तुमच्या सेल वरती हा कसा होतो आहे. सो ऑल दिस थिंग वी फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ प्राइसिंग रिसर्च. देन हाऊ टू यूज प्राइस ॲज अ मार्केटिंग टूल टू काउंटर कॉम्पिटिशन अँड इन्क्रीजिंग सेल. म्हणजे प्राइसिंग रिसर्चच्या साहाय्याने आपण जास्तीत जास्त सेल कसा करू किंवा कॉम्पिटिटरना कसं फेस करू, कॉम्पिटिटरच्या कम्पेअर मध्ये आपण बेस्ट कसे आहोत हे कसं दाखवू, ह्यासाठी सुद्धा आपण प्राइसिंग रिसर्च हा करतो. अँड व्हॉट प्राइस शुड बी चार्ज फॉर अन इम्प्रूव्ड ऑर अ न्यू प्रोडक्ट. न्यू प्रोडक्ट साठी कशी प्राइस चार्ज करायची हे आपण प्राइसिंग रिसर्च मधून स्टडी करू शकतो. ओके, सो पुढे जाऊ आपण. Need and importance of pricing research. So first असं इंट्रो दिलेला आहे. Price and sales together decide the profit margin of the firm. It's very important thing. जसं की आपण म्हणतो प्राइस हा जास्त इम्पॅक्ट करेल तुमच्या प्रोडक्ट वरती. खूप सारी प्राइस जर तुम्ही चार्ज केली तर तुमचं प्रोडक्ट सेल होईल का हो, नक्कीच नाही. आणि जर कमी प्राइस चार्ज केली तर तुम्हाला जास्त प्रॉफिट होईल का, नाही. म्हणून काय सांगितलं जातं, प्राइस अँड सेल्स टुगेदर डिसाइड द प्रॉफिट मार्जिन ऑफ द फर्म. द सक्सेस ऑफ द प्रोडक्ट डिपेंड्स अपॉन द अप्रोप्रिएट प्राइसिंग. आणि नक्कीच असं आपण म्हणू शकतो की एखाद्या प्रोडक्टचं सक्सेस हे कशावरती डिपेंड्स असतं, त्या प्रोडक्टच्या प्राइसिंग वरती डिपेंड्स असेल. देअरफॉर प्राइसिंग डिसिजन नीड्स टू बी टेकन विथ द utmost care and after considering all aspect of the product and its overall impact of profitability. आणि म्हणून असं सांगितलं जातं की प्राइसिंग वरती इम्पॅक्ट करणारे सगळे फॅक्टर तुम्ही आधी काय करा, स्टडी करा. and then after that we will decide actual price of our product. आणि मग तुम्ही डिसाइड करा की तुमच्या प्रोडक्टची प्राइस ही काय असायला हवी आहे. So pricing research help to top management in selecting and executing suitable pricing strategy. It helps the decision makers. It may various like. मग आपण ते वे कोणते आहेत ज्यातून आपण आपल्या प्रोडक्टची प्राइस ही डिसाइड करतो, हे वे हे इम्पॉर्टन्स आपल्याला स्टडी करायचे आहे. आणि हे ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन तुम्ही मार्केटिंग मध्ये लर्न केलेलेच आहेत. इम्पॅक्ट ऑफ प्राइसिंग. Some factor are internal, some factor are external, are directly influence on our price. So important point बघू आपण आता. First, decide the price. Pricing research is necessary to decide the price of a new product. जसं की आता आपण सांगितलं.
प्राइसिंग रिसर्च इज नेसेसरी टू डिसाइड द प्राइस ऑफ द न्यू प्रोडक्ट. म्हणजे असंच तुम्हाला वाटलं की आपल्याला प्रॉफिट जास्त मिळवायचं आहे, मग आपण जास्त प्राइस चार्ज करू. मग तुम्ही असं काही केलं तर तुमचं प्रोडक्ट सेल होईल का? नाही. तर यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्राइसिंग रिसर्च करावं लागेल. म्हणून काय सांगितलं इथे? प्राइसिंग रिसर्च इज नेसेसरी टू डिसाइड द प्राइस ऑफ द न्यू प्रोडक्ट ऍट द प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्टेज. This is because without price tag, product cannot be test marketed. म्हणजे तुमच्या प्रोडक्टला टॅगच नाहीये प्राइसचा, तर प्रोडक्ट टेस्ट होऊ शकेल का किंवा सेल होऊ शकेल का? नाही. बऱ्याच वेळी आपल्याला ते ऍड करत बसावी लागते. सो प्राइसिंग रिसर्च इज व्हेरी युजफुल टू डिसाइड प्राइस ऑफ द न्यू प्रोडक्ट. आणि जसं की आपण काही हे बघितलेले आठवत आहेत का? प्राइसिंगच्या स्ट्रॅटेजी, की कोणत्या स्टेजमध्ये आपण हाय प्राइस चार्ज करतो, कोणत्या स्टेजमध्ये आपण कमी प्राइस चार्ज करतो, सांगता येईल का कोणाला? We was already learned in marketing subject. Penetrating and skimming. राईट. आपण मार्केटिंग मध्ये लर्न केलेलं आहे आणि इथे तुम्हाला सेकंड पॉइंट मध्ये जर कॉन्सन्ट्रेशन असेल काही स्टुडंटचं तर तुम्हाला क्लिअर होईल. प्राइसिंगच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत लाईक स्कीमिंग प्राइसिंग और पेनिट्रेशन प्राइसिंग, ह्या काय आहेत? आपल्या दोन खूप इंटरेस्टिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी आहेत आणि बऱ्याच वेळी ह्या यूज केल्या जातात. याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण बऱ्याच प्राइसिंगच्या स्ट्रॅटेजी लर्न केलेल्या आहेत. सिंगल प्राइसिंग स्ट्रॅटेजी, ऑड प्राइसिंग स्ट्रॅटेजी, मिक्स्ड प्राइसिंग स्ट्रॅटेजी. ओके, सो काय सांगितलंय बघा सेकंड पॉइंट मध्ये, फॉर्म्युलेट प्राइसिंग स्ट्रॅटेजी. सो कशा स्ट्रॅटेजी फॉर्म्युलेट करायच्या आहेत हे सुद्धा आपल्याला प्राइसिंग रिसर्च मधून क्लिअर होऊ शकतं. देर आर टू टाइप्स ऑफ प्राइसिंग स्ट्रॅटेजी. फर्स्ट, स्कीमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी and penetration pricing strategy. So skimming pricing strategy means here we charge. आपण कशी चार्ज करतो सांगा बरं स्कीमिंग मध्ये? Higher price. Right. Here we charge higher price of the product. पण आपलं प्रोडक्ट किती कसं असतं? कॉमन प्रोडक्ट आपण इंट्रोड्यूस करतो का स्कीमिंग मध्ये? सांगा बरं. स्कीमिंग आपण कधी, ठीक आहे, आपल्या लक्षात आलं की स्कीमिंग मध्ये आपलं इंटेन्शन काय आहे? हाय रिटर्न किंवा हाय प्राइस आपण चार्ज करतो, हायर प्रॉफिटला इम्पॉर्टन्स देतो. बट व्हेन मॅन्युफॅक्चरर और व्हेन ऑर्गनायझेशन इंट्रोड्यूस इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट इन द मार्केट, दॅट टाइम दे चार्ज द हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. आणि तेव्हा आपण स्कीमिंग प्राइसिंग ही यूज करतो. तुम्ही सोपचं प्रोडक्शन घेतलं आणि तुम्ही आता एक सिमिलर लाईफ बॉयचं प्रोडक्शन घेतलेलं आहे आणि मार्केटमध्ये सांगितलं की 100 रुपीजला लाईफ बॉय आलाय आणि माझा लाईफ बॉय परचेस करा, तो करेल का? नाही. राईट. सो तुम्ही असं काहीतरी वेगळं डिफरंट प्रोड्यूस करायला हवं ज्यातून तुम्ही काय करू शकता? जास्तीत जास्त प्राइस चार्ज करू शकता आणि प्रॉफिट हा जास्त मिळवू शकता. सो दिस इज कॉल्ड द स्कीमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी. पेनिट्रेशन त्याच्या बरोबर अपोज आहे. पेनिट्रेशन मध्ये आपण काय करतो? पेनिट्रेशन प्राइसिंग मीन्स हियर मॅन्युफॅक्चरर और ऑर्गनायझेशन इंट्रोड्यूस कॉमन टाइप्स ऑफ प्रोडक्ट. म्हणजे यामध्ये काही वेगळं नाहीये. बट हियर मॅन्युफॅक्चरर चार्ज व्हेरी लो प्राइस ऑफ द प्रोडक्ट. लो प्राइस चार्ज करेल. द पर्पज ऑफ पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी टू अक्वायर एंटायर मार्केट. तुमचं आधी मार्केट तुम्हाला कॅप्चर करायचं आहे, अक्वायर करायचं आहे. आणि जसं आपण नेहमीच एक्झाम्पल कोणतं सांगतो सांगा बरं पेनिट्रेशनचं? ज्यामध्ये मार्केट कॅप्चर करण्यासाठी प्रोडक्ट काय केले होते? प्रोडक्टची प्राइस ही खूप कमी चार्ज केली होती. असं सध्या तुम्हाला एखादं एक्झाम्पल सांगता येईल का पेनिट्रेशनचं? जरा थोडीशी डोक्याला चालना द्या बरं, मेंदूला. आत्ताच रिसेंट आठवत नसेल तर थोडेसे बॅकचा. अशा पतंजली. राईट. पतंजलीने जेव्हा मार्केट कॅप्चर करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या प्रोडक्टची प्राइस इट्स व्हेरी रिझनेबल. दिस इज कॉल्ड द पेनिट्रेशन मार्केटिंग स्ट्रॅटेजी.
पेनिट्रेशन प्राइसिंग स्ट्रॅटेजी. मग स्किमिंगचे एखादं एक्झाम्पल द्या ज्यामध्ये कंपनी इंट्रोड्यूस युनिक और इनोव्हेटिव्ह टाइप्स ऑफ प्रोडक्ट अँड दे चार्ज व्हेरी हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. स्किमिंगचे एखादं एक्झाम्पल देऊ शका? स्किमिंगला खूप एक्झाम्पल आहेत. हिमालयाचे ब्युटी प्रोडक्ट्स असतात किंवा हिमालयाच्या प्रोडक्टची प्राइस जास्त आहे असं वाटतं का? मला तरी नाही वाटलं बाबा. हिमालयाची प्रोडक्टची प्राइस जास्त आहे. निशिकांत तुला जास्त वाटतं हिमालयाचं कोणतं प्रोडक्ट सांग बरं ज्याची प्रोडक्ट प्राइस जास्त वाटते तुला? FMCG मध्ये तर फारशी नाहीयेत. मॅडम त्यांचे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वगैरे असतात ना ते असतात थोडे कॉस्टली. अच्छा त्याची जास्त असते का कॉस्ट? अच्छा बरं. किंवा आपण मोबाईल मध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो. ऍपलच्या म्हणजे प्रोडक्टने अजूनही त्यांची एक इमेज मेंटेन केलेली आहे आणि ऍपलचं कोणतंही प्रोडक्ट इंट्रोड्यूस झाल्यानंतर त्यांची प्राइस बघा कशी आहे तर ती इट्स व्हेरी हाय ऍज कम्पेअर टू अदर कंपनी अदर कॉम्पिटिटर्स. ओके सो त्यांच्याकडे फीचर सुद्धा छान असतात, काही इनोव्हेटिव्ह असतात आणि ती स्किमिंग प्राइसिंग स्ट्रॅटेजी यूज करून हाय प्रॉफिट मार्जिन अचीव करू शकतो. सो इज इट क्लिअर सेकंड पॉइंट? Yes. Then study competitors pricing. Pricing research help to study the pricing strategy of the competing firm and assist the management in formulating appropriate pricing strategy to counter the competition. आणि जसं की आपण माहिती तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा लर्न केलेलं आहे ऑलिगोपॉली मार्केटिंग. ऑलिगोपॉली मार्केटिंग नाही सॉरी ऑलिगोपॉली मार्केट. ऑलिगोपॉली मध्ये काय असतं तर फ्यू कॉम्पिटिटर असतात आणि हे कॉम्पिटिटर काय करतात तर प्रत्येकाची स्ट्रॅटेजी आधी स्टडी करतात आणि स्ट्रॅटेजी स्टडी करून देन डिसाइड अवर प्रोडक्ट प्राइस. राईट. सो इथेही आपल्याला हेच सांगायचंय. तर प्राइसिंग रिसर्च मुळे काय होऊ शकतं हिअर वी स्टडी द कॉम्पिटिटर्स प्राइसिंग और हिअर वी स्टडी द कॉम्पिटिटर्स प्राइसिंग स्ट्रॅटेजी and to assist the management is formulating appropriate pricing strategy to counter the competition. So आपण नेहमीच म्हणत आलेलो आहे today's competition are tremendously increase. आताची कॉम्पिटिशन ही कशी आहे तर ट्रिमेंडसली इन्क्रीज होत चाललेली आहे. आणि ह्या कॉम्पिटिशनला फेस जर करायचं असेल तर तुम्हाला तुमचे कॉम्पिटिटर्स काय करतायत हे आधी माहित असलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या कॉम्पिटिटर्सच्या स्ट्रॅटेजी कोणत्या आहेत? कॉम्पिटिटर्सने युनिक प्रोडक्ट इंट्रोड्यूस केल्यानंतर पेनिट्रेशन तो यूज करतोय का? नाही. मग तो सुद्धा स्किमिंगच यूज करतो. आपण सुद्धा स्किमिंग यूज केली पाहिजे. मग स्किमिंग मध्ये सुद्धा तुम्ही काय करा ऑड प्राइसिंग स्ट्रॅटेजीला इम्पॉर्टन्स द्या किंवा वन प्राइसिंग स्ट्रॅटेजीला इम्पॉर्टन्स द्या. लक्षात येतंय? सो कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटेजी या आधी काय करा अंडरस्टूड करा फॉर the purpose of face effective competition. राईट. आणि जसं आपण ऑलिगोपॉलीचे एक्झाम्पल देतो ना नेहमीच की न्यूजपेपरला फार कॉम्पिटिटर्स असतात का हो? खूप सारे सगळे मार्केटमध्ये सगळे न्यूजपेपरच प्रोडक्शन करतायत नाही ना. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑलिगोपॉली मार्केट. सो एका जर कॉम्पिटिटर्सने न्यूजपेपरची प्राइस 5 रुपये जर डिसाइड केली असेल 5 रुपीज तर दुसरा पर्सन 10 रुपीज डिसाइड करतो का? नाही. त्याच्या जवळपास असते. सो म्हणून इथे काय सांगितलं जातं प्राइसिंग रिसर्च हेल्प टू स्टडी द प्राइसिंग स्ट्रॅटेजी ऑफ द कॉम्पिटिटिंग फर्म अँड असिस्ट द मॅनेजमेंट इन फॉर्म्युलेटिंग appropriate pricing strategy to face effective competition and get competitive advantages. Right? Next, price discount. Pricing research supply valuable data on price fluctuation in the market. Such information can be used to decide seasonable discount and concession to retailers, wholesaler and consumer. मग तुम्ही ह्या प्राइसिंग रिसर्च मधून वी कॅन इझिली अंडरस्टूड अरे हे डिस्काउंट हा काय असतो बरं, मग डिस्काउंट कशा पद्धतीने द्यायला हवेत, मग डिस्काउंट सिजनेबल प्रोडक्ट वरती जास्त द्यायला हवेत का रेग्युलर प्रोडक्ट वरती द्यायला हवेत.
तुम्ही आता व्हेजिटेबल मध्ये जर गेला तर व्हेजिटेबल मध्ये डिस्काउंट असतात का हो? मग प्रोडक्टचे जे डिस्काउंट आहेत हे कोणत्या प्रोडक्टला द्यावेत आणि कधी द्यावेत हे तुम्हाला कोण अंडरस्टूड करून देतं? प्राइसिंग रिसर्च. कन्सेशन कोणाला द्यावं? कंझ्युमरला कन्सेशन देण्यापेक्षा तुम्ही कोणाला कन्सेशन द्या? रिटेलरला, होलसेलरला. कंझ्युमरला कन्सेशन कमी असतं, होलसेलरला, रिटेलरला जास्त. इज इट क्लिअर? Yes. येस. Good. Then export marketing. Pricing research is very useful to exporter, particularly to decide the differentiated pricing for different consumer in international market. म्हणजे जसं की आपण एलपीजी मध्ये सुद्धा लर्न करतो की आपण काय करतो इंटरनॅशनल मार्केटमध्ये, एक्सपोर्ट मार्केटमध्ये, डोमेस्टिक मध्ये प्राइस आपण डिफरंट चार्ज करतो आणि एक्सपोर्टच्या वेळी आपण प्राइस डिफरंट चार्ज करतो. मग हा जो रिसर्च आहे हा कशाच्या अंडर येतो? प्राइसिंग रिसर्च. सपोज तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे तुमच्या प्रोडक्टचं, तर तुम्ही कशा पद्धतीने प्राइस ही चार्ज केली पाहिजे. म्हणजे आपल्याला माहितीये की बाहेरच्या देशांमध्ये प्राइस ह्या कशा डिसाइड केल्या जातात. मग प्राइसिंग रिसर्च हा फक्त डोमेस्टिकशी रिलेटेड आहे का? नाही. तर तो प्राइसिंग रिसर्च इज व्हेरी वायडर कन्सेप्ट. तुम्ही तुमचं प्रोडक्ट कुठे सेल करताय याच्यावरून तुम्ही तुमच्या प्रोडक्टचा प्राइसिंग रिसर्च हा डिसाइड करू शकता. सो हियर से प्राइसिंग रिसर्च इज व्हेरी युजफुल टू एक्सपोर्टर, particularly to decide the differentiated pricing for different consumer in international market. इंटरनॅशनल मार्केट वरती तुम्ही कशा पद्धतीने प्राइस ही चार्ज करू शकताय. अंसारी निदा, क्या हुआ? Then and last point is pricing strategy. Pricing research is necessary to formulate pricing strategy. A proper pricing strategy generate sales and thereby improve the profitability. आणि नक्कीच असं आपण म्हणू शकतो की प्राइसिंग स्ट्रॅटेजी सुद्धा आपण प्राइसिंग रिसर्च मधून फॉर्म्युलेट करू शकतो. मग यामध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये त्याचे फॅक्टर कोणते आहेत हा क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत आणि त्याची स्ट्रॅटेजी सुद्धा आपण डिफरंट आणि डिटेल लर्न करणार आहोत. सो थँक्यू. आज आपण इथेच थांबूया 2 क्वेश्चन कंप्लीट करून, कारण मला पुढचा क्वेश्चन एकाच लेक्चरला कंप्लीट करायचा आहे. तो की आता आपल्याकडे टाइम काय बोलतीस का परत एकदा सांग.